मला एक किन्न दे. विचार किल्ली ते मला गदा दे यातनं मला. ए गदा दे मला यातनं इकडे मला. ए गदा दे इकडे यातनं मला. कसं व्याधावलं कोण आहे कोण आहे कोण आहे मी सांगणार नाही. ए बाबा नाव सांग की अरे मी घाबरलो की. अरे भूत आहे ते भूत. भूत काय आहे? अरे भूत आहे. अरे कोण आहे सांग की मला. ओळखा बघू तुम्हाला ओळखलं अरे नाही. कोण आहे रे भूत आहे भूत आहे? वे. भूत आहे वे. अरे ये बघ. अरे अरे ये डिगी 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 डिगी. आमच्या बाबाने काय नेहमी दाखवणारच नाही. टाकू की. अरे मला पण खेळायचंय. आमच्या मी नाही दाखवणार. बघ, मला पण दाखवायचं. वे काढले हा बंदूक बघू 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 माझ्याकडे गाडी आहे. बघ जीसीबी जीसीबी बघ जीसीबी गाडी माझी. बघ माझी जीसीबी माझ्या हमन घे. मला पण यात्रा आणले पप्पाने आणले. काय आणले? कुरकुरा आणलं कुरकुरा. बाळा आता सांगते की खेळायचं झोप आहे. मी अजून खेळणार आहे मी. मला झोपच आलेली नाही. ये आता राहू दे खेळायचं बंद कर बाळ झोप ये. मी नाही जा. मी पप्पा आल्यावर झोपणार आहे. पप्पा येतील ये बाळ. पप्पा आल्यावर मी झोपणार. मी अजून खेळणार आहे. ये पप्पा येतील ये बाळ. ये राहू दे आता खेळायचं झोप मम्मी आहे. मम्मी मम्मी चिंत्याची आणि पिंत्याची असली गाडी नाही नेली. होय ना. माझी जागी निघाली होय, असली. तुझीच आहे तुझीच काय आहे. म्हणली? नाही तुझीच आहे. ते म्हणते माझी पण गाडी आहे. माझीच गाडी आहे की नाही असली. त्यांनी खोटं बोलतात बाळा त्यांचं नाही आपलंच आहे. ये. आणि असली बंदूक त्यांची नाही, त्यांची बंदूक आपलीच आहे की नाही बंदूक बाळ. आपलीच आहे बंदूक. हो, आणि आपलीच आहे. असलं कुळकुळा पण नाही की नाही त्यांचा त्यांचा. खोटं नाही त्यांचा. नाही बा आपण आधी आणायला सांगायचं पप्पासनी आपण होय. मोठं आणायला सांगायचं. त्यांनी सांगितलंय आमच्या पप्पाचं दुकान आहे खेळायचं होय. म्हणून मी पप्पा आल्यावर झोपणार. नाही, नाही, पप्पाला झोप येईल नाही, बा आता. झोप आलेली नाही. ये असू दे ये झोपे येतील पप्पा ये झोपे. मी झोपतो तू दाणं म्हणणार का सांग. मी म्हणते. दाणं म्हणलं तर झोपणार. दाणं आणि म्हणलं म्हणतो तर म्हणतो बाई ये झोपणार. झोपे ये. मग मी गाणं म्हणलं तर झोपणार. झोप झोप म्हणतो ये गाणं बाई ये झोपे. माझा छकुला माझा सोनला. मग मी कुठलं तर गाणं म्हण गं. हे नको गाणं. आता कुठलं म्हणू बाळा मी बालका आहे काय. मी आता मोठा झालोय. मला चपलं नाही आणून मला दुसरं गाणं म्हण बाई. छकुला नको. ते तांदूळ माय ते म्हणून ते गाणं. म्हणतो गरबा चांदो मामा बघलास काय लिंबुण्याच्या झाडा माग लपलास काय. लिंबुनीचं झाड करवंदी मामाच्या वाडा चिरवंदी. मामाच्या वाड्यात येऊन जा तूप रोटी खाऊन जा. तुपात पडली माशी चांद मामा गेला उपाशी. झोपला आमचं छकुल निवांत झोपला आता. हे तिकडे रे ती खेळणी एकीकडे लाव. या गाड्या एकीकडे लाव. ही जेसीबी एकीकडे लाव. आणि बंदूक आहे की नाही या अशा त्या कवर कपाटात मांड. आता एवढ्यात गिरायक येईल बघ. गद्दा एकीकडे लाव. हे जाम जाम गिरायक येते रे. लावून घे जाम जाम आज काय रे. गंटा कुठे गेला? गंड्या गेला कुठे खेळायला का. कशाला गंड्या लागतोय. हे तुमचं दुकान आहे? हा हे आमचंच सगळं दुकान आहे. काय काय मिळते? इथं सगळी खेळणी मिळते. जेसीबी टॅक्सी सगळं मिळते. एका माकडानं काढलंय दुकान. एका माकडानं काढलंय दुकान.
इथे गिरायक येतील छान 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 इथे गिरायक येतील छान 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 एका वाकडाने काढले दुकान एका वाकडाने काढले दुकान आला सा आलोय दुकान असतं दुकान बंद करून आलो. बरं झालं की दुकान बंद करून आला सा ते पोरग पप्पा पप्पा म्हणून झोपला आता ते आता झोपलं मग झोपून दे की आपण उठणार किती त्याला पोटाला काय जरा घातलीस ना गाठलोय पोटाला. हा बर तुम्ही आता आला सा ते पोरग्याला मोठं करायसाठी काय तर करायला पाहिजे मीच काय तर त्याचा इथं विलास चालवायला पाहिजे. मग आता काय काय आता तू काय चालू ना विलास दुकान घालून कर्ज बाजारी होऊन बसलाय सा हा बर आणि मग ते तर कर्ज कवा भागवायचं ते तर पोरग कवा मोठं करायचं त्याच्यापेक्षा मीच काय तरी विलास करायला पाहिजे आता. आता तुला काय करायचं ते बघ मी आता काय जे बघ म्हणून करायचं ते मी सांगणारा केलंय दुकान व्यवस्थित. घालून रिकाम झालाय सा कर्ज बाजारी होऊन आता ते मलाच काय तर करायला पाहिजे त्याचा कर विलास. की. करतो करतो या जेवा या जावा मनसा. हा, मग जातो हा झामशिरी जेवाय वाट भुका लागली. काय करायचं आता कळना झालंय मला तर ह्यो तर बाबा असला नवरा असणारा काय संसाराचा गाडा कसा चालवायचा काहीच कळना झालंय मला आता. काय विचार करायची पाळी आली आता. शेतात जावं म्हणलं तर 100 रुपया मिळतात नुसत्या त्याच्यावर पण पोट भागत नाही. काय करायचं आता काय तरी भुंदीपानाच काय तर आता करायला पाहिजे त्याशिवाय काय आता ह्यो संसाराचा गाडा मोहर चालायचा नाही. भुंदीपाना जर कळालं केलो तरी नवऱ्याला नाही कळालं तर बरं झालं. काय नाही आता त्यांच्या माघारी काय तरी करायलाच पाहिजे त्याशिवाय नाही चालत. करतोच काय तरी त्यांच्या माघारी. मरवायच्या नावानं चांग मला आई बोल बा माझं का लगीन होऊन झालंय जर लग्नात का तर बघा की माया होतंय रे बा. कधी होणार 6 महिन्याच्या आत बाळ होऊन जाते तुझं लगीन बाळ. होणार नव हा होणार बाळ. 6 महिन्यात होते बाळ ही अंगाराची पुडी घेऊन जा बाळ. 6 महिन्यात लगीन होते बाळ 300 रुपये गादीला माझ्या ठेवून जा बाळ. ठेवतो तेवढं 6 महिन्यात होऊ दे लगीन. हा होतंय बाळ जा. तेव्हा हात येऊ काय बोल बाळ बोल काय पाहिजे तुला बोल. काय नको आहे बसलं की उठू वाटत नाही हं, बोल बोलत राहा बाळ. जेवलं की भूक लागत नाही पळायला लागलं की थांबू वाटत नाही पळताना बी बाळ थांबायचं थांबताना बी बाळ पळायचं सगळ्या गोष्टी उलट करत जायचं बाळ सगळं उलटं उलट करायचं? होऊन जायचं. हा बाळ लय अडचणी यायला लागल्यात कशाच्या बाळ पळायच्या पळायच्या नाही स्वप्नात कोण बी येते कोण येतंय तुझ्याकडे येणार असतील बाळ म्हणून येत असतील. झोप लागत नाही हा आणि काय करूया काय करतोस बाळ झोप लागत नाही म्हणल्यावर रात्रात उठून बस बाळ. दादा कोणत्या स्वप्नात येतोय दादा कोणत्या का वस्त्र येणार असेल तुझ्यापाशी. वस्त्र येतोय बोल बोल बाळ बोलत राहा. काय ती करायचं त्याला? अंगारीची पुडी ने हा. आणि दादा कोटक्याच्या उशाला ठेव परत येणार नाही सपनात तुझ्या. भ्या वाटतंय संध्याकाळचं दादा कोटक्या येतोय म्हणून भ्या वाटत असेल बाळ. नाही हा, नाही जा ऐश्वर्या आता. येत्या हा ती येणार असेल तुला करून घ्यायला बा जा. कुठल्या दादाला गावचं? गादीला 300 रुपये ठेवून जा बाळ. ठेवतो देव इकडं नवीनच आलेला दिसतोय होय, नवीनच आलंय बघ बाळ. देव तिथं हाय तिथं नवीनच सगळं म्हणायचं इथनं बाळ. मागं कुठं काय नव्हतं आमच्या गावात आता आले सगळे माळाने सगळं देवच आले बाळ. तरी बी जरा असं वेगळंच वाटतंय ही जरा कुठलं वेगळं आहे भोंदू आहे काय तुला असं वाटलं काय भोंदू वाटत नाही पण जरा वेगळंच वाटतंय काय वेगळं दिसालय तुला इथं राधा नसत्या काय भूत नसत्यात. असू दे जातो
काय येईल रे नव बा? कोण येईल नव हा, सपान पडायला येतो, थांबल येतो. नव थांबतोय दादा कोंडके तेवढा येत राहतोय जा बा त्या अंगाराच्या पुढे दादा कोंडकेच्या उशाला ठेव बा ठेवले पैसे ठेवलेत जातो हा जा बा बोल बाळका आई हा बोल आई हे बघ माझं एक मनात आहे ते झालं पाहिजे. काय आई मनात आहे तुमच्या सांगा माझ्या मनात आहे हा काय हाय परक्यात लगीन होईल का हा होतंय बा बोला बाळक हेच बोला म्हणजे किती महिने जात 6 महिन्याच्या आत बाळ लगीन होतंय काय काळजी करू नकोस बाळ नाही झालं तर नाही झालं तर मला इथे ह्या बाळात येऊन विचार बाळ अनेकदा कुठं कुठं विचारू तुम्हाला इथंच यायचं ह्याच ठिकाणला यायचं बाळ या हा ह्याच ठिकाणला यायचं बाळ 6 महिन्यानं हा 6 महिन्यानं लगीन का नाही झालं म्हणून विचारा यायचं बाळ 6 महिने तवर मी जगन का जगत्या अजून 50 वर्ष आहे आजी तुम्ही काय सांगताय का देवा हाय देवा. काय ही अंगाराची पुढे हा, न्या बर. आणि लावा तुमच्या पोरग्याला हा. 6 महिन्याच्या आत लगीन होतंय अरे नाही लगीन झालं तर विचारा इथं येऊन परत नाही नाही लय म्हणजे लय पुढचं कोड गाठले 6 महिने म्हणजे हा. लय दिवस होते होते बाळ 6 महिने नाही. नाही 6 महिन्याच्या आत होतंय म्हणून 6 सांगितलं महिने बाळक 6 नाही. महिन्याच्या आत होतंय महिन्याची मुदत द्यायला पाहिजे महिन्याची मुदत नाही तसं बाळ लगीन झाल्यावर लगेच बाळ मागची मिळेल काय बाळ तुला बोल बाळ मला नको मग बाळ नको मला मग देवाला कोड्यात घालते मावशी नातवाला लेकाला किती कोड्यात घालतात बाळ माझ्या कोड्यात घालीत नाही मी लय कोड्यात आहे काय मला सगळं कोड सल्प जातंय हा. 6 महिने थांब आजी सगळं तुमचं होतंय बघा बाळक सगळं चांगलं माझं होतंय काय वाईट झालं ना माझं सगळं चांगलं आहे हा होतंय लगीन पण होतंय बघा हा. खरं रवळ, 6 महिने म्हणजे लय लांब नाही होत लांब होत नाही पुरा पावसाळा जातोय पुरा नाही पावसाळा जाईल जातोय नाही जाईल हा, जातोय. 6 महिन्याच्या आत नाही झालं लगेन तर परत इथं यायचं आणि परत या तिथं हा परत यायचं आणि परत विचारा यायचं 500ची नोट घेऊन यायचं इथं विचारायला 1000 रुपये देतो 1000 500 का हा 500ची नोट घेऊन इथं विचारा यायचं 1000 रुपये देतो हा 1000 रुपये द्या लगीन झाल्यावर द्या नाही लगीन झालं तर 500 रुपयाची नोट घेऊन या लगीन का झालं नाही विचारायला आता कुठं चालू इथंच यायचं इथं या यायचं. माळातच यायचं महाराज ना हा. आमचं देवा ये यमाबाई आहे देवा हा आमची. यमाबाईच मी पण हाय त्या अंगारा नेऊन लावा लावतो. 6 महिन्यात होतंय बाळ तुझ्या नातवाचं लावतो लगीन. लावतो हा. लावतो देवा लावतो काय हा लावतो येऊ का हा या हा या तुम्हाला काय घेऊन यायचं काय नको लगीन झाल्यावर बघू म्हणा हा साडी साडी हा लगीन झाल्यावर बघू हा अंगारा ठेवतो इथं घेऊन जा बाळक नको रे बाळक तिथं ठेवतो जाताना नेतो हा 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 खरं देवा हळदी कुंकू लावतो जाऊ का बोल बाळ जेव्हा ते आमच्या पकाराची मस्तच गाप आहे ना रेड्याकडे निकीर बाळ एकंद्र्या अहो रेड्याकडे नेली डॉक्टरकडे नेली सगळं झालं म्हणून आता कटाळून तुमच्याकडे आलोय पकाचा बी वैतागलाय ही अंगाराची पुढे घाल भरड्यात ना नाही गाप झाली तर मला परत माझ्याकडेच ये तुला सांगतो कसं गाप घालवायचं आहे ते बरं ठीक आहे देवा काय पक्का इथं बसलायस मी अरे तर काय करून मर्दा बायकोला हुडकून हुडकून जमलो घरात पार रडायला लागले आणि कुठे गेली या कुणाच कुठं उडकाय करतास आता हुडेकला तिथे इकडे तिकडे गावात कुणाच्यात बसली आहे का काय म्हणून बघायला गेलो तुझी बायको बसलेली नाही त्या पाराव भोंदगिरी करायल्या काय काय म्हणजे कुठल्या कुठे ते बघितलं वडाच्या झाडाखाली केस काय सोडल्यात हे काय केलं अशी करायला लागल्या बर. आणि 200 घे 300 घे माणसं येईल त्याला असं खोळ्यात काढायल्या ते पैसे मागायला लागली आहे. पैसे मागायल्या आणि 101% तुझीच बायको आहे
आया हा. अरे माझी बायको नसेल मर्दाची अरे तुझी तुझी बायको आहे अशी कधीच करणार नाही. करणार नाही नव जाऊन बघ जा केस काय आता सोडले जाऊन- तुझी तुला बायको तुला ओळखणार नाही पण मी लांब नका असं ओळखल्या म्हणून जवळ जाऊन बघितली ते आता जाऊन बघतोस की तिला जा. तिने येते बघ जा माणसं खोयात काढतोय तुला. अगोय माझा नवरा आला वाटलं. ते कोणच्या गावची तू इथलीच आहे रे बाळ, बोल बाळक. माझी बायकोच कुठे सकाळच्या गावानं झाली. कुठे गेल्या बायको तुझी बाहेर असेल कुठतरी शेजाऱ्यांच्यात बसाय गेली असेल. शेजाऱ्यांच्यात कुठली बसाय गेली सकाळच्या बायकोला उडकते तरी ती कुठे दिसायला गेली असेल कुठं रानात कामाला गेली असेल बाळ. कामाला गेली. हा कशी कामाला जाते बघूया तू म्हशी गाब घालायला जात्याला विचारायला हा? या आईला बायका नाटकं नुसत्या करत्यात कसं काय घालत्यात नाटकं करत्यात बघूया तरी. मला तरी कसं दिसते बघूया कसं अंगात येते बघूया तरी. यायला हे असलं काय करा आपल्याला नाही जमायचं. कुठलं बायको काय घेऊन आली आणि लागली आपली इथं अंगात येऊन म्हशी गाब जाईना हे विना हे असलं करते ती. देव काय जरा तरी आहे का नाही खरं. तर प्रेक्षको, कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमेंट मध्ये सांगा.